नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। श्री सूक्ताचा हा 10वा श्लोक। याच्यामध्ये ओम कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियम वासे मे कुले मातरम पद्ममालिनीम। याचा अर्थ असा होतो की हे कर्दम, हे लक्ष्मीपुत्रा, तू माझ्यावर कृपा कर, तू माझ्या घरी वास्तव्य कर। तू जर माझ्या घरी राहिलास तर तुझी आई लक्ष्मी देवी सुद्धा माझ्या घरी वास करेल आणि तू राहिलास म्हणजे तुझ्या ममतेत गुंतून तुझी आई माझ्या घरी वास करेल। हे कर्दम, कमलमाला धारण करणाऱ्या, सर्व समृद्ध असलेल्या तुझ्या लक्ष्मी मातेला माझ्या कुळात वास्तव्य करण्यास सांग, अशी ही माझी तुला प्रार्थना आहे। असं आपण कर्दम हे 4 लक्ष्मीपुत्र आहेत, आनंद, कर्दम, श्रुती आणि चिकलित। यापैकी आपण कर्दम ह्या लक्ष्मीपुत्राला आपण विनवणी करतो आहोत की तू माझ्या घरी वास्तव्याला, कुठलंही बाळ आपल्या घरी आलं राहिला की ती आई असतेच त्याच्यासोबत, मग साक्षात लक्ष्मी माता सुख समृद्धी धनदौलत सुद्धा आपल्या घरी येणारच। म्हणून आपण कर्दम लक्ष्मीपुत्राला ही प्रार्थना करायची आहे। तर ह्याच्यामध्ये लिहिले आहे की ह्या मंत्राच्या जपाने आपल्याला वंश परंपरेने अखंडित लक्ष्मी आपल्या घरी निवास करते आणि सौभाग्याचं रक्षण करणारा व संतान देणारा हा एक मंत्र खूप लाभदायक आहे। म्हणून श्री सूक्ताचं नेहमी वाचन करा, पठण करा। नमस्कार।